जय सिया राम, जय हनुमान। पार्वती पते नमो महादेव। हर हर महादेव। गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वेलकम, वेलकम, वेलकम. आवाज येतोय सर्वांना? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स, जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. Thank you so much, everyone. Thank you for joining today. Welcome, welcome, welcome. Okay, so let's start with the regular process. Let's take a deep breath, everyone. Take a deep breath in and out. Come on, one more time. In, breath in and out. One more time. Take a deep breath in. Raise your hand. धीरे धीरे बाहर छोड़ना है और पूरे जोश के साथ बोलना है. Today is the best day of my life. Awesome. Welcome, 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 everyone. Welcome. चलो जी, सो वी आर लर्निंग समथिंग न्यू टुडे अँड दॅट इज EFT. ओके, EFT आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे. सो हाऊ मेनी पीपल आर अवेअर अबाउट EFT? कितने लोग अवेअर है भाई? पता जरा टाईप करो मी इन द चॅट बॉक्स. ही लोकांना माहीत आहे EFT. नसेल माहीत तर काय हरकत नाही. ओके, 2 4 5 लोग आहे. ठीक आहे. चलो जी. हाँ, सो जो पता है उसको बाहर साइड में रख दो अभी. ठीक है. नो फोकस व्हाट आई एम टेलिंग यू. ठीक है जी, आगे बढ़े. Now we'll learn about EFT. EFT called इमोशनल फ्रीडम टेक्निक. ओके. सो बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडतात, काही घटना घडतात, ज्याचे काही इमोशनल पेन किंवा काही इमोशन्स हे आपल्या बॉडीमध्ये स्टक असतात. आपल्याकडे 2 प्रकारचे मेमरी आहेत. एक मेमरी आहे ज्याला आपण माइंड मेमरी म्हणतो, आणि दुसरी जी मेमरी आहे त्याला आपण बॉडी मेमरी म्हणतो. म्हणजे जे आपल्या मसल मेमरी म्हणतात त्याला ॲक्च्युली टेक्निकल भाषेमध्ये. सो आपल्या मसलमध्ये सुद्धा काही गोष्टी असतात, पेन असतात, इमोशन्स असतात, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला त्रास होतो. सो इमोशन्स त्याला रिलीज करायचे काही पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो आधी. आपल्याला 15 मिनिट्सची त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, थोडं म्हणजे एक 5 10 मिनटानंतर, जसं आपण काल प्रॅक्टिस केली होती, परवा केली होती, तशा प्रकारे आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, जस्ट अ सेकंड. ठीक आहे जी. सो त्याच्या आधी आपण आपलं ग्रॅटिट्यूड वगैरे हे सगळ्या गोष्टी करू. सो त्याचे काही पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स मी तुम्हाला जरा सांगतो कुठे कुठे आहेत तर. ठीक आहे, सगळ्यांनी ते पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. पहिला जो पॉईंट आहे त्याला कराटे चॉप पॉईंट म्हणतात. या ठिकाणी बघा, हाताच्या या ठिकाणी. ओके. सो तुम्हाला दुसऱ्या हाताच्या बोटांनी इथे काय करायचं आहे, असं टॅप 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 करायचं आहे. ओके, उजव्या हाताने डाव्या हाताला आणि डाव्या हाताने उजव्या हाताला, असं. ठीक आहे. या बाहेरच्या साईडला इथे, याला कराटे चॉप पॉईंट म्हणतात. ठीक आहे. हम्म? समजला पहिला पॉईंट. दुसरा जो आहे तो इथे आहे. आपल्या या भुवया ज्या आहेत ह्या इथे, ह्याच्यावर 2 बोटांनी असं टॅप टॅप करायचं. 2. ठीक आहे. तिसरा जो आहे तो इकडे आहे, या ठिकाणी, डोळ्यांच्या बाजूला. ओके. चौथा आपल्या डोळ्याच्या खाली आहे इथे. ओके. याला EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक, ते टॅपिंग पॉईंट आहेत हे आहे आपल्या बॉडीचे. ठीक आहे. हे आपण जेव्हा करू तेव्हा तुम्हाला समजेल. इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर एक नाकाच्या खाली आहे इकडे, त्याला टॅप करायचं. एक आहे हनुवटीच्या खाली, या ठिकाणी, याच्या खाली. ठीक आहे, या ठिकाणी. अँड वेन यू विल डू इट विथ मी, तुम्हाला ते समजेल. इथपर्यंत आलो. त्यानंतर दुसरा आहे कॉलर बोन, इथे कॉलर बोनला. ठीक आहे. ओके. कॉलर बोनला
आणि त्याच्यानंतर आपल्या जे आपण काय म्हणू आपण अंडर आर्म. ठीक आहे. तर उजव्या हाताने डाव्या हाताच्या अंडर आर्ममध्ये टॅप करायचं, डाव्या हाताने उजव्या हाताच्या अंडर आर्ममध्ये टॅप करायचं. ठीक आहे जी. सो अंडर आर्मपासून 4-5 इंच खाली त्या ठिकाणी टॅप करायचं, इकडून या ठिकाणी टॅप करायचं आणि लास्ट पॉईंट आपल्या डोक्यावर टॅप करायचं. ठीक आहे. सो आपण हे करू. काही सेंटेन्सेस मी बोलेल ते सेंटेन्सेस तुम्ही रिपीट करू शकता, आणि नाही बोलता आले तरी काही हरकत नाही. जस्ट त्या प्रोसेसमध्ये राहून तुम्हाला फक्त टॅपिंग करायची आहे. अँड देन यू विल फील फ्यू इमोशन्स आर गेटिंग रिलीज्ड बाय युअर बॉडी ऑटोमॅटिकली. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? सर्वांना क्लिअर आहे? ठीक आहे. सो सबसे पहले ॲज पर द रूल, लेट्स राईट अ ग्रॅटिट्यूड फॉर 3 पीपल. आयुष्यातल्या 3 लोकांसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. डायरी पेन घ्यायचं आपलं पटकन, आणि 3 लोकांसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे आज. राईट अ ग्रॅटिट्यूड फॉर 3 पीपल. ओके, स्टार्ट रायटिंग. तेच 3 लोक रोज असू शकतात किंवा वेगवेगळ्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके, आवाज क्लिअर आहे माझा? सो राईट अ ग्रॅटिट्यूड एव्हरीबडी. ओके, झालं. डन. लिख के हो गया? गुड, हो गया होगा तो बहुत अच्छी बात है. 5 टाइम आपण ओम चॅन्टिंग करू आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस करू. ठीक आहे. सो सकाळचा जो हा क्लास आहे हा हिलिंगचा क्लास आहे, हिलिंग क्लब आहे. सो याच्यामध्ये आपण दररोज हिलिंगचा एक्सपिरियन्स घेत जाऊ. ठीक आहे. सो वेर एव्हर यू नीड हिलिंग इन युअर बॉडी, मग माइंडमध्ये, बॉडीमध्ये जिथं कुठे तुम्हाला हिलिंगची गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला हिलिंगचा फायदा होईल सकाळच्या क्लासमध्ये. आणि संध्याकाळच्या क्लासमध्ये तुम्हाला लर्निंगचा फायदा होईल. ओके, यू विल लर्न सम
न्यू थिंग्स इन इवनिंग क्लास. ठीक है जी. डन एव्हरीवन. टाइप डन इन द चॅट बॉक्स एक बार. सगळ्यांचं झालं असेल तर. चला, काय हरकत नाही. ओके, सो 5 टाइम्स ओम चॅन्टिंग करूया. नंतर ईएफटीची प्रॅक्टिस चालू करू आपण. ठीक आहे. ओके. चलो. 1 2 3 5 टाइम ओम चॅन्टिंग करूया. सर्वांनी रिलॅक्स बसायचं आहे. एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. ओम चॅन्टिंगचे बेनिफिट मी सांगितलेले आहे. आपलं थ्रोट चक्र ॲक्टिवेट होते. कम्युनिकेशन आपलं क्लिअर होते. कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आपल्याला हेल्प होते. आपलं शब्द उच्चारण जे आहे ते सुद्धा क्लिअर होते. तर असे बरेचसे बेनिफिट आहे ओम चॅन्टिंग करण्याचे. ठीक आहे. सो टेक अ डीप ब्रेथ एव्हरीवन. आणि 5 वेळा आपल्याला ओम चॅन्टिंग करायचं आहे. ओके. 1 2 3 अँड गो. स्लोली स्लोली यू कॅन ओपन युअर आईज. आता तुम्हाला माझ्याकडे बघायचं आहे आणि मी जसं करतो आहे टॅपिंग अगदी त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमचं चेंज करू शकता पोझिशन. ओके. सगळ्यात आधी आपल्याला सुरुवात इथून करायची आहे. राईट हँडने लेफ्ट हँडला टॅप करायचं. ओके. जो काही इमोशनल पेन असेल, जे काही इमोशनल वरीज असेल, टेन्शन असेल, ते माझ्या बॉडीमधून निघून जात आहे. मी त्याला सहज पद्धतीने, मी त्याला अगदी सहजपणे सोडून देत आहे, असं आपल्याला मनातल्या मनात म्हणायचं आहे. आणि आपल्याला जे हवाईन प्रेयर आहे ते रिपीट करायचे आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ओके. आणि असं हे आपल्याला इथून राईट हाताने उजव्या हाताला इकडे टॅप करायचं आहे. थोड्या वेळानंतर मग आपल्याला या साईडला टॅप करायचं आहे. ओके. मग आपण एकेका पॉईंटवर जात राहू. ठीक आहे. रेडी. चलो करते रहो आप. आणि तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन अजून जास्त बनवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. एकदा पॉईंट तुम्ही बघितला, आता तुम्ही बघितलं की पहिला पॉईंट हा आहे. सो यू कॅन क्लोज युअर आईज अँड जस्ट डू द टॅपिंग. ओके जी. ठीक आहे. आणि जे काही तुम्हाला असं वाटत असेल की जे काही अननोन, नोन म्हणजे मला माहिती असणारे किंवा मला माहिती नसणारे जे काही ब्लॉकेजेस माझ्या बॉडीमध्ये आहेत ते अगदी सहजरित्या, अगदी इझिली माझ्यामधून निघून जात आहेत बाहेर. आणि मी स्वतःला आणि माझ्या बॉडीला आणि माझ्या मनाला रिलॅक्स करत आहे. असे काही अफर्मेशन्स आपल्याला द्यायचे आहे. कंटिन्यूली आपल्याला हे टॅपिंग करायचं आहे. इट्स अ प्रूव्हन सिस्टम. ओके. अँड मेनी people are using this system. It's called EFT, Emotional Freedom Technique. Okay. So आपको टैप करते रहना है. थोड़ी देर से आपको फिर से चेंज करना है. नॉर्मल यू कैन डू द टॅपिंग. ओके. और मन ही मन में आपको क्या करना है, अफर्मेशन देना है. मनातल्या मनात अफर्मेशन आपल्या चालू ठेवायचे आहे की माझ्यामध्ये
मला माहिती असलेले कळत न कळत जे काही इमोशनल बॅगेजेस असतील, जे काही इमोशनल ब्लॉकेजेस असतील, त्यांना मी सहजतेने रिलीज करत आहे. आणि आपलं हवाईन प्रेयर जे आहे ती सुद्धा आपल्याला रिपीट करायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. ओके, सो प्रेयर जे आहे मी ते बॅकग्राऊंडमध्ये प्ले करतो तुमच्या सर्वांसाठी, सो दॅट इट विल बी मोर इझी फॉर यू टू डू द प्रॅक्टिस. ठीक आहे. हे झाल्यानंतर दुसरं जी जागा आहे ते आपल्या इथे आहे. 2 बोटांनी काय करायचं आहे, भोईच्या या ठिकाणी आपल्याला टॅप करायचं आहे. टॅप 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 टॅप. ओके, माझा व्हिडिओ दिसतोय ना सगळ्यांना? नसेल दिसत तर मी पिन करतो, एकच मिनिट. हां, आता बघा. भोवळीच्या या ठिकाणी आपल्याला टॅप करायचं आहे. ओके. सो तुम्हाला सपोर्टसाठी मी काय करतो, प्रेयर जी आहे ती बॅकग्राऊंडमध्ये लावतो, म्हणजे आपल्याला अजून थोडंसं हेल्प होईल. ठीक आहे. ओके जी. सो ते कानावर येत राहील अँड यू कॅन जस्ट रिपीट इट. ओके. सो टॅपिंग इथे करायची आहे. ओके, सेकंड टॅपिंग चालू करायची आहे. सेकंड टॅपिंग, कीप डुईंग इट. Making things right. यहाँ पे टॅप करना Through है this सेकंड. soul healing prayer, we ask forgiveness for all the wrongs we have You done. can close your Cleanse eyes ourselves for better from all the karmic experience. debts. Okay. Offer love and harmonize our relationships. तिसरा जो Recite or पॉइंट आहे तो listen to इकडे आहे these 4 डोळ्याच्या बाजूला. simple phrases टॅप टॅप of टॅप the टॅप 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 टॅप. Ho'oponopono prayer. आणि नाही काही समजलं तर तुम्ही मनातल्या मनात म्हणू I'm शकता sorry. की Please मी forgive me. माझ्या मधील जे Thank काही you. इमोशनल, I love you. मेंटल, फिजिकल I'm ब्लॉकेज sorry. आहेत ते Please forgive सहजतेने me. दूर Thank you. करत आहे. I love सहजतेने you. त्याला मी काढून टाकत आहे. ओके, सो टॅप I'm हिअर. sorry. Please forgive ओके, me. टैप 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 Thank टैप you. टैप करो I उसको. love you. बी इन द I'm प्रोसेस. sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Whenever Please you want to forgive me. change the point, you can Thank you. change the point. I ओके. love you. त्यानंतर डोळ्याच्या खाली आहे. I'm ओके, sorry. फोर्थ पॉइंट Please डोळ्याच्या खाली forgive आपल्याला me. टॅप करायचा आहे. Thank you. I डोळ्याच्या खाली love टॅप you. करायचा आहे फोर्थ पॉइंट. आणि I'm कंटिन्युअसली sorry. आपल्याला हे करत Please राहायचं आहे. forgive me. ओके. त्यानंतर Thank you. नाकाखाली आहे. I love you. I'm sorry. Please टॅप द पॉइंट. forgive me. Thank you. I love you. त्यानंतर हनुवटीवर आहे. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please थोड़ी देर के forgive बाद me. कॉलर बोन. Thank you. कॉलर बोन. I love you. कॉलर बोनवर आपल्याला टच करायचं आहे. I'm sorry. Please forgive me. कॉलर बोनवर. ओके. Thank you. सो I love यू you. कॅन चेंज युअर पॉइंट अकॉर्डिंग टू यू. I'm ओके. sorry. माझी वाट नाही Please बघायची. तुम्हाला जेव्हा forgive वाटलं me. तुम्ही तुमचा पॉइंट चेंज करू Thank शकता. you. I अँड love यू you. कॅन प्रॅक्टिस इट. करते रहो. ओके, I'm करत राहायचं sorry. आपल्याला. Please forgive me. कॉलर बोन. ओके, Thank कॉलर you. बोन, कॉलर बोन, I कॉलर love you. बोन. गुड. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. अंडर आर्म, राईट टू लेफ्ट, लेफ्ट I'm टू राईट. sorry. Please forgive me. एक 4-5 Thank इंच you. खाली I हात love ठेवून. you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm लास्ट sorry. पॉइंट ऑन दी हेड. Please forgive me. सहस्त्रार Thank चक्राचा you. पॉइंट माहिती आहे तुम्हाला? I लास्ट love पॉइंट. you. त्या ठिकाणी I'm टॅपिंग करू sorry. शकता. Please आणि forgive रिपीट me. रिपीट करायचं आहे. ओके, Thank पुन्हा you. रिपीट करायचं I love हँडचं. you. बघा, अनकम्फर्टेबल फील होईल I'm तुम्हाला बऱ्याच वेळा. sorry. ठीक आहे. Please forgive me. अनकम्फर्टेबल वाटेल, काय Thank you. हरकत नाही. कीप डुईंग I इट. love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. कीप I रिपीटिंग. love you.
फाइंड आउट sorry. कोणत्या पोझिशनला तुम्हाला Please forgive अनकम्फर्टेबल me. वाटते. ओके, Thank you. शोधा I कोणत्या love you. कम्फर्टेबल वाटते, कोणत्या पोझिशनला तुम्हाला I'm अनकम्फर्टेबल वाटते. sorry. ज्या ठिकाणी Please तुम्हाला forgive अनकम्फर्ट me. वाटते त्या ठिकाणी Thank you. मे बी I यू love हैव you. सम ब्लॉकेजेस, वहाँ पे थोड़ा ज़्यादा देर करो I'm टैपिंग, sorry. सो इट विल Please हेल्प यू forgive टू me. रिलीज द थिंग्स. Thank ओके, you. I love you. पॉइंट I'm चेंज करत राहा sorry. तुमच्या पद्धतीने तुम्ही. Please ठीक आहे, forgive me. अगेन आई रिपीट, पहला Thank you. पॉइंट ये है, I love you. दूसरा ये है, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. तीसरा ये है, Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank चौथा you. हा आहे, I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. कीप I डूइंग love इट you. गाइस, कीप इट डूइंग I'm एवरी sorry. सिंगल Please पॉइंट. forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. टोटल 9 पॉइंट्स आहेत, लक्षात I'm येऊन जातील sorry. तुमच्या. करता करता Please तुम्हाला forgive me. आठवण होऊन जाईल. ओके, Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. दिस पॉइंट I विल love हेल्प यू you. टू रिलीज युअर स्ट्रेस, I'm एनी sorry. टेंशन, एनी चिंता. Please forgive me. Thank you. I दिस love पॉइंट you. विल हेल्प यू टू इंक्रीज युअर फोकस. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. कीप इट डूइंग. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. कीप इट डूइंग. I'm ऑन, sorry. कीप डूइंग इट, कीप डूइंग इट Please गाइस, forgive कीप me. डूइंग इट. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. कीप डूइंग इट. ऑसम, ऑसम एवरीबॉडी. I'm sorry. Please रिपीट forgive इन me. युअर माइंड अगेन अँड अगेन. Thank you. I love you. आपल्या माइंड I'm मध्ये रिपीट sorry. करायचं आहे. Please forgive me. जे काही Thank you. नोन I अननोन love you. ब्लॉकेजेस माझ्यामध्ये आहेत I'm sorry. त्यांना मी Please रिलीज forgive करत me. आहे. Thank त्यांना you. मी I love you. नेहमीसाठी 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 रिलीज I'm करत आहे. sorry. जे काही Please अननोन forgive किंवा me. नोन Thank you. I love ब्लॉकेजेस you. माझ्यामध्ये आहेत
इमोशनल लेवलवर, I'm sorry. मेंटल लेवलवर, Please forgive me. फिजिकल लेवलवर Thank you. त्यांना मी I love you. सहज पद्धतीने रिलीज I'm करत आहे, sorry. रिलीज करत Please आहे, forgive me. रिलीज करत आहे. Thank you. ओके, I लास्ट 3 love you. मिनिट्स आपल्याला करायचं आहे. कम ऑन, डू इट फॉर लास्ट 3 I'm मिनिट्स. sorry. रेग्युलर Please डू इट forgive फॉर me. 3 मिनिट्स. एवरीबॉडी डू इट Thank you. फॉर 3 मिनिट्स. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm Okay, sorry. let's do it with some Please bhajan so forgive that me. we will get more Thank you. energy, I and love also you. we can do it I'm sorry. with Please forgive me. full Thank you. of I energy. Okay, love you. so I will play one bhajan और उस भजन के I'm साथ साथ sorry. करेंगे. ठीक है जी, चलो Please शुरुआत करते हैं. forgive me. Thank you. जस्ट I मिनट, love करते you. रहो करते रहो. I will play the bhajan for all of you, I'm sorry. Please forgive me. and Thank you. I उसके love साथ you. साथ करेंगे. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm Come on, keep doing it. कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम कि जो केसरी भजन के साथ लाल करते हैं. मेरा ओके, डू इट छोटा विथ सा ये भजन. काम। एवरीबॉडी डू इट विथ भजन. डू इट विथ भजन. ओके, करते जाओ. Tap your points. Imagine that Swayam Hanumanji is there for your healing. Okay, imagine करा कि कि जो हनुमान जी केसरी के is लाल healing you. मेरा Okay, छोटा सा ये काम कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। keep tapping your points. जपता तुम्हारा सदा नाम। वे अपने राम जी से कह देना जय सिया राम। अपने राम जी से कह देना जय सिया राम। कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम। कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। ऐसी भक्ति ना देखी कहीं, नमन भक्त हनुमान को। Keep नमन tapping the भक्त points. हनुमान को। वो कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी राम जी से कह देना जय सिया राम। कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी राम जी से कह देना जय Now do it with full energy, everybody. राम जी से कह देना जय Good, सिया awesome. राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। अपने राम जी से कह देना जय सिया राम। Let's do it with music. Okay, music has a healing property. केसरी के Come on. Keep tapping. केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। जय सिया राम। दीनहीन के सहारे महावीर तुम हो। Keep doing it. Music has a healing property. Music मध्ये already healing property असते. So with this music, can we heal ourselves? Okay, do it with full of energy and tap the points. करते रहो. भक्तों की जगह दे तकदीर तुम हो। हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम। हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम। मेरी राम जी से कह देना जय
keep doing it for last 1 minute. 1 minute. Last 1 minute. Last 1 minute, guys. Come on, come on. Keep it. Keep it doing. Good, good. Awesome. लाते सूखे हुए बागों में बसंत तुम हो तेरी धरती से आत्मा को मिलता आराम मेरी राम जी से कह देना जय सिया राम केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाँव राम जी से कह देना जय सिया Very good. Relax, 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 everybody. Relax, 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 relax. Rub your hands. Rub your hands. Just आपल्या पूर्ण संपूर्ण चेहऱ्यावरून संपूर्ण बॉडीवरून फिरवायचे आहे. Now how you are feeling? Just check your body energy right now. तुमच्या बॉडीची एनर्जी चेक करा. How you are feeling? Can you just type in the chat box? How you are feeling right now? Okay, so you can do this practice at your home. जे काही मी तुम्हाला शिकवत आहे ह्या प्रॅक्टिसेस तुम्ही यू कॅन डू इट बाय युअर ओन. तुम्ही स्वतः घरी या गोष्टीची प्रॅक्टिस करू शकता अँड यू विल फील अमेझिंग चेंज. वेन एव्हर यू फील बॉडीमध्ये काही त्रास असेल, जेव्हा तुमच्या माइंडमध्ये काही त्रास असेल, बऱ्याचदा थकल्यासारखं वाटते, बऱ्याचदा काम करण्याची इच्छा होत नाही, बऱ्याचदा एनर्जी लो वाटते, त्या प्रत्येक वेळेस तुम्ही हे करू शकता. ओके, बॅटरी फुल्ली चार्ज. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. ओके, ऑसम. चेंज एनर्जी. थैंक यू सो मच जी, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच एवरीबॉडी. चलो, सो आगे बढ़े. गुड. व्हाट नेक्स्ट? सो लास्ट इज कपालभाती प्राणायाम. ओके, गोल आपलं जे आहे ते लिहायचं आहे आपल्याला. जे काही गोल तुम्ही ठरवलेलं आहे 28 डेजसाठी. बघा, ज्या लोकांना गोल लिहिणे शिकणं आहे, ज्या लोकांना असं वाटतं की मला गोल कसे लिहायचे, ते अचीव कसे करायचे हे शिकायचं आहे, त्यांच्यासाठी मी आज संध्याकाळी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. संध्याकाळच्या क्लासमध्ये सांगेल किंवा उद्या सकाळच्या क्लासमध्ये सांगेल तुम्हाला. सो यू कॅन कंटिन्यू दिस क्लास फॉर नेक्स्ट 3 मंथ्स. आता तुम्ही 28 दिवस तर कंटिन्यू करणारच आहात, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण त्याच्यानंतर पुढे जर का तुम्हाला 3 महिने अजून कंटिन्यू करायचा असेल हा क्लास हिलिंगसाठी, गोल रायटिंगसाठी, कारण बऱ्याचदा आपण गोल्स लिहत असतो, पण ते कसे लिहितो आपण, बरोबर लिहितो की नाही, त्याच्याबद्दल आपण उद्या माहिती घेऊ, उद्या सकाळच्या क्लासमध्ये. उद्या रविवार आहे. जनरली रविवारी लोक 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत झोपतात. ओके, पण उद्या आपल्याला उठायचं आहे सकाळी. ओके जी, 6 बजे उठना है अपने को. आणि बघा, जे पण या जगातले यशस्वी लोक आहेत ते नाही झोपत 9-10 वाजेपर्यंत, ते सकाळी उठलेले असतात. ठीक आहे, सो लेट्स कंटिन्यू दिस फॉर 2026. किती लोकांना वाटते की डिसेंबर 26 पर्यंत असाच हा क्लास चालू राहिला पाहिजे? टाइप मी इन द चैट बॉक्स. भैया देखो, फोकट में तो नहीं चलेगा क्लास, है ना. सो फ्री में तो नहीं चलेगा. फ्री में सिर्फ 28 डेज है अभी. ओके, सो बट इफ यू वांट कि मुझे ये 5 बजे का क्लास कंटिन्यू करना है दिसंबर टिल दिसंबर 2026, देन आई विल शेयर समथिंग विथ यू टुमारो. देखो, एक बात ध्यान में रखना, हर चीज की एक कीमत होती है. ओके, अँड वी हॅव टू पे दॅट प्राइस. आज जर का आपण हेल्थवर काम केलं, आज जर का आपण जिम मध्ये गेलो, आज जर का चांगलं अन्न आपण खाल्लं, आज जर का चांगला डाएट केला, आज जर का चांगल्या गोष्टी केल्या, तर उद्या हॉस्पिटलमध्ये पैसे नहीं भरावे लागतील. ठीक है, सिंपल है. सो वो कीमत आज भरो तो कल नहीं भरना पड़ेगा. आणि जर का आज दबा के खाया, गुलाबजामुन आहे का येऊ दे, हे आहे का येऊ दे, ते आहे का खाऊ दे, 4-4 5-5, हे जर का आता केलं, तो फिर कुछ दिन बाद क्या करना पड़ेगा, हॉस्पिटल में पैसा भरना पड़ेगा फिर. तो अभी भागो. आता जर लक्ष नाही दिलं स्वतःकडे, तर कधीतरी तर द्यावंच लागणार आहे. सो बेटर है कि हम अभी वो ध्यान दे खुद के ऊपर, अभी उस चीजों पे काम करे. अँड एवढंच नाही, माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. मी तुम्हाला उद्या दाखवणारही आहे की काय काय गोष्टी कशा कशा अचीव झाल्या, काय काय केलं, हे सगळं दाखवणार आहे उद्या. पण तुम्हाला मी एक गंमत सांगतो, माझा पर्सनल एक्सपिरियन्स. जेव्हा जेव्हा मी सकाळचे क्लास घेतो,
किंवा जेव्हा जेव्हा मी सकाळची माझी प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस एनर्जी फार हाय लेवलवर असते. आणि एखाद्या वेळेस जर का 15-20 दिवसाचा गॅप झाला, होतो एखाद्या वेळेस 15-20 दिवसाचा गॅप होतो, कारण की 365 दिवस तर नाही करू शकत. पण एखाद्या वेळेस जर गॅप झाला तर मला सडनली जाणवते की एनर्जी डाऊन झालेली आहे. आणि जेव्हा एनर्जी डाऊन होते तर तुम्हाला सगळ्याच गोष्टींमध्ये अडचणी येतात. ओके, ऑटोमेटिकली. फिर वो रिलेशनशिप होय, आपकी हेल्थ है, फिर आपके बिझनेस है या आपका करियर है. आणि जसं तुम्ही या मोमेंटम मध्ये राहाल, या एनर्जी मध्ये राहाल, आई विल टेल यू, कुछ ज्यादा करने की जरूरत नहीं. सिर्फ सुबह उठ के इतना प्रॅक्टिस भी आपने कर लिया, ज्या काही प्रॅक्टिसेस आपण करतो, ऑटोमॅटिकली ग्रो व्हाल तुम्ही लाईफमध्ये, ऑटोमॅटिकली. आप अभी लिख लो, तुम्ही आता लिहून घ्या, आजच्या तारीख लिहून घ्या तुमच्या तुमच्या डायरीमध्ये. 25 एप्रिल 2026. आजची तुमची काय कंडिशन आहे लिहून टाका. फायनान्शियल कंडिशन काय आहे, तुमची हेल्थची कंडिशन काय आहे, नातेसंबंधाची काय कंडिशन आहे, आज लिहून टाका की 10 पैकी किती मार्क देता तुम्ही. आणि तुम्हाला फक्त 3 महिन्याचा वेळ मागतो मी, 90 डेज. ये प्रॅक्टिसेस रेग्युलर करू आणि मग बघा की त्याच्यात काय बदल झालेला आहे. आणि जर बदल झालेला नसेल तर वॉट एवर यू आर पेइंग, आई विल रिफंड यू दैट अमाउंट. बस मेरी एक ही कंडीशन है कि रोज आपने क्लास में बैठना चाहिए वीडियो ऑन करके, बस वीडियो ऑन करके. ऐसा नहीं कि आप सो रहे उधर क्लास लावून दिला, तर तसं नसते होत आहे ना. देरे हरी पलंगावरी, पलंगावरी काही भेटत नसते. ठीक है जी. सो मेहनत करना पड़ता है. ओके जी, अंडरस्टैंड. सो आप अगर 3 महीने बैठ जाओ तो जो भी कंडिशन में आप हो आज, हेल्थ असू द्या, वेल्थ असू द्या, पैसा, करियर, रिलेशंस, स्पिरिचुअलिटी, हर चीज बदल जाएगी अपने आप. ओके, उसके बारे में कल बात करेंगे, आज नहीं. ठीक है, चला आपण आता काय करूया, काय करूया आपण, प्रॅक्टिस करू आता कपालभातीची. ठीक आहे. कपालभाती का करतो आपण प्रॅक्टिस? बिकॉज कपालभाती विल हेल्प यू टू ऍक्टिव्हेट युअर मणिपूर चक्र. मणिपूर चक्र जे आहे त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी हेल्प करते. आणि मणिपूर म्हणजे काय आहे? इच्छा आहे. ओके, मणिपूर म्हणजे स्वप्न आहे, मणिपूर म्हणजे डिझायर्स आहे, मणिपूर म्हणजे गोल्स आहे लाईफ मधले. ठीक आहे जी. सो चला, 50 स्ट्रोक आपण करत आहे मागच्या 2-3 दिवसापासून. 70 स्ट्रोक करू आज, काय म्हणता? येस नो? 70 करू आज, जमेल 70? तुमचे किती स्ट्रोक होतात ते तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिहायचं झाल्यानंतर. तयार आहात तुम्ही? रेडी? चलो. ओके, एव्हरीबडी सिट, रिलॅक्स. आणि कपालभाती माहिती कसं करायचं आहे तुम्हाला? श्वास बाहेर सोडायचा आहे. ओके, पोटाला तुमच्या हे झालं पाहिजे. ओके, चलो. 1 2 3 एंड गो. आपके जितना हुआ वो आपने टाइप करना है चैट बॉक्स में. ठीक है. 50 से 70 आपलं मिनिमम टारगेट है, उसके ऊपर जितना भी आप करेंगे बहुत अच्छी बात है. 1 2 3 एंड गो. ओके, रिलॅक्स एव्हरीबडी, रिलॅक्स 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 रिलॅक्स. नमो पार्वती पते, हर हर महादेव. Just type in the chat box, everybody. How was your count? What is your count? My count is 80. 70, good. 80, good, good, good. 72, awesome. 60. इसको बढ़ाते बढ़ाते 150 तक लेके जा सकते हैं हम धीरे धीरे. पुढच्या 28 दिवसामध्ये याला वाढवत वाढवत 150-200 पर्यंत घेऊन जायचं तुम्हाला. अँड यू विल बी सरप्राइज टू सी द चेंजेस. ओके, गुड, ऑसम. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे. आणि रोज सकाळी असेच भेटत राहा, आनंद वाटेल मला. फॉर नेक्स्ट 28 डेज वी विल बी मीटिंग. नो संडे, नो सैटरडे, नो हॉलीडे, कुछ भी नहीं है. ठीक है, रोज सुबह मिलना है हमें.
देखो, जिंदगी में अगर अपने को आगे बढ़ना है ना भैया, तो हॉलीडे भूल जाओ कुछ दिन के लिए, ठीक है। 6-8 महीने के लिए अगर हॉलीडे भूल जाएंगे तो डेफिनेटली आगे बढ़ जाएंगे, ठीक आहे जी. ओके. आणि उद्या मी ते 90 डेजच्या प्रोग्राम बद्दल तुम्हाला सांगणार आहे. त्याचं नाव असते 90 डेज हिलिंग क्लब, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 30 लोक आपण घेऊ, 30 पीपल. जास्त आले तर चांगलीच गोष्ट आहे, पण 30 लोक मिनिमम आपण त्याच्यामध्ये घेऊ. त्याच्यापेक्षा जर जास्त लोक येत असले तर आपण थांबवणार नाही कोणाला. आणि फीस जी आहे ते उद्या तुम्हाला मी सांगेल त्याची. पण पहिले 28 दिवस तर यू डोंट हॅव टू पे एनिथिंग. हे 28 दिवस सर्वांसाठी फ्री आहे, सर्वांसाठी फ्री आहे. उसके बाद ॲडव्हान्स काहीतरी प्रॅक्टिसेस आपण करू त्याच्यामध्ये, ठीक आहे. जसं गोल रायटिंगची ॲडव्हान्स प्रॅक्टिस आहे. माझ्याकडे असे भरपूर स्टुडंट आहे की ज्यांनी स्वतःचे गोल लिहायला सुरू केलं आणि त्यांनी 3-3, 6-6 महिन्यात ते गोल अचीव सुद्धा केले. ओके. एक व्यक्ती आहे, मी सांगणार नाही मॅडम आहे की सर आहे, फक्त मी एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती आहे, त्यांचं घर तुटलं होतं. घर म्हणजे फॅमिली जी आहे ते डिस्टर्ब झाली होती, वेगळे झाले होते ते. त्यांनी रायटिंग सुरू केली. 8 ते 9 महिन्याच्या आतमध्ये आता पूर्ण फॅमिली एकत्र राहत आहे. ओके. एक दुसरे सर आहे, त्यांनी छोटे छोटे गोल लिहिले होते त्यांच्या मुलांसाठी. ओके. त्या गोष्टी त्यांच्या अचीव झाल्या. माझ्या स्वतःच्या कितीतरी गोष्टी अचीव झाल्या. पण मी स्वतःचं उदाहरण कमी देतो, कारण कसं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की ठीक है सर, आपका तो हो गया, आपको तो मला मालूम है, आप तो हुशार हो. पण तुमच्यातल्या जेव्हा एखाद्या व्यक्तीचं होते, ओके, तेव्हा त्याची एक मजा अलग असते. एक लेडी आहे, तिचं पण नाव मी सांगणार नाही. तिला मी 2023 मध्ये आय थिंक मी तिला 1 करोडचा प्लॅन बनवून दिला होता की तुला 1 करोड रुपये तू अशा अशा पद्धतीनं कमवू शकते आणि असं असं तू कर. आणि यू विल बी सरप्राईज, 2024च्या डिसेंबरच्या आधी तिने 1 करोड रुपये क्रॉस केलेले होते. सो हे फार गरजेचं असते. ओके. ती स्वतःही ऑकल्टमध्ये आहे. सो शी हॅज ऑलरेडी क्रॉस 1 करोड. सो तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये असाल, तुम्ही एखाद्या जॉबमध्ये असाल, तिथे तुम्ही प्रमोशन तुम्हाला पाहिजे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी यू हॅव टू कॉन्शियसली अट्रॅक्ट टुवर्ड्स यू. कॉन्शियसली तुम्ही अट्रॅक्ट करू शकता, सबकॉन्शियसली तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. त्या तशाही येतात आपल्याकडे, असं नाही की त्या तसं येणार नाही. तशाही सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येणारच आहेत. फक्त मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही फोर्स लावाल तर थोड्या लवकर येतील, ठीक है. फोर्स अगर लगाएंगे तो थोड़ा जल्दी आ जाएगा हमारे पास. यू क्लियर, यू अंडरस्टँड. ओके. थँक यू सो मच. टेक केअर. गॉड ब्लेस यू. लव्ह यू ऑल. थँक यू. थँक यू. थँक यू. उद्या भेटूया सकाळी. आज भेटूया रात्री 10 वाजता. थँक यू सो मच.